स्किनवरती डार्क सर्कल्स येणं याची कारणं काय आहेत, त्याच्यावर घरच्या घरी कोणते उपाय करता येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. प्रत्येकाला आपली स्किन खूप छान असावी, व्यवस्थित असावी, त्याचं टेक्स्चर छान असावं असं वाटत असतं. पण असे काही पेशंट असतात किंवा अशी काही लोक असतात ज्यांना स्किनवर डार्क सर्कल्स असतात, मग डोळ्यांच्या खाली असतील किंवा चेहऱ्यावर असतील. त्यामुळे चेहरा छान दिसणं ही जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही आणि मग असे रुग्ण डॉक्टरांकडे व्हिजिटला येतात. आता मुळात आपण जाणून घेऊया की चेहऱ्यावर हे डार्क सर्कल्स कशामुळे येतात. सगळ्यात पहिलं बेसिक कारण आहे ते म्हणजे अपुरी झोप, जागरण. पेशंटला मी जेव्हा विचारते तुम्ही रात्री किती वाजता झोपता, पेशंटचं उत्तर असतं 12-12:30 वाजता. 12-12:30 हे तुमच्या शरीरासाठी जागरण आहे. मी तुम्हाला रात्री किती झोपलं पाहिजे, तुमची झोप कशी असली पाहिजे, या झोपेवरती सुद्धा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यामुळे झोप, अपुरी झोप आणि अपुरी झोपेमुळे झालेलं जागरण हे चेहऱ्यावर डार्क सर्कल येण्याचं कारण आहे. नुसतंच डोळ्याच्या खाली नाही तर स्किनवरती डार्क पिगमेंटेशन होतं, म्हणजे कपाळाच्या साधारण या दोन बाजूंना, गालावरती इथे आणि चिन म्हणजे अनवटीवरती या बाजूला जर तुम्हाला पिगमेंटेशन किंवा डार्कनेस वाटत असेल तर त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे जागरण. पण समजा तुमची झोप व्यवस्थित होते, रात्री साधारण 10:30-11 वाजता तुम्ही झोपता, पण तरी सुद्धा चेहऱ्यावर डार्क सर्कल्स आहेत, त्याचं कारण आणखीन कोणतं असू शकतं तर ते म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये असलेलं स्पायसी फूड. मग स्पायसी म्हणजे काय तर नुसतं तिखट झणझणीत असं नाही. जर तुम्ही खाण्यामध्ये रोज जेवणात लोणचं रोज खायची सवय असेल आणि ते पण बाहेरचं लोणचं, बाहेरच्या लोणच्यामध्ये ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून व्हिनेगर वापरतात. व्हिनेगर हे हायली ऍसिडिक, स्वतः ऍसिडच आहे. त्यामुळे नुसतं तिखट खायला तिखट असेल असं नाही, आंबट म्हणजे ऍसिडिक असेल असं खाणं, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातलं पित्त बिघडतं आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती, खास करून चेहऱ्यावर डार्क सर्कल्स दिसायला लागतात. डार्क सर्कल दिसण्याचं आणखीन एक कारण आहे तो म्हणजे स्ट्रेस, जो आजकाल प्रत्येकाला आहे पण तो मॅनेज करता आला पाहिजे. त्यासाठी जर तुम्हाला सतत असं अँझायटी की अरे माझं काम राहिलंय असं जर वाटत असेल किंवा प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत असाल, प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करायची सवय असेल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स येतात. त्यासाठी काय करायचं ते आपण बघूया. घरच्या घरी काही उपाय आहेत, त्याचबरोबर काही आयुर्वेदिक औषधी चिकित्सा सुद्धा आहे. मी सगळंच सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा घरच्या घरी करता येण्यासारखा सोपा उपाय जो तुम्ही तुमच्या आजीकडून, आईकडून ऐकला असेल, साधं चण्याचं पीठ, ज्याला बेसन असं म्हणतात, ते आणि चिमूटभर हळद, एक साधारण 2 चमचे चण्याचं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ज्याला बेसन म्हणतात, त्यात चिमूटभर हळद आणि 2 ते 3 चमचे दूध, असं छान फेस पॅक तयार करायचा, तुमच्या सबंध चेहऱ्यावर लावायचा. जरी फक्त गालावर किंवा फक्त डोळ्यांच्या खाली सर्कल्स आलेले असतील तरी सुद्धा संपूर्ण चेहऱ्याला तो फेस पॅक लावायचा. कोणताही फेस पॅक, हाच असं नाही, इतरही कोणता फेस पॅक तुम्ही लावत असाल चेहऱ्याला तर तो पूर्ण वाळू द्यायचा नाही. त्यामुळे तुमच्या स्किनचं टेक्स्चर खराब होतं, म्हणजे इलॅस्टिसिटी जी स्किनची आहे ती कमी होते आणि हळूहळू रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पडायला लागतात. त्यामुळे कोणताही फेस पॅक लावल्यानंतर तो अर्धवट वाळला, म्हणजे थोडासा वाळत आलाय अशा स्टेजमध्ये आला की तो धुवून टाकायचा. यामुळे काय होतं, तुमच्या स्किनची जी इलॅस्टिसिटी आहे ती कमी होत नाही आणि ती कमी नाही झाली की तुमची रिंकल्स येण्याची जी टेंडन्सी आहे ती निर्माण होणार नाही. त्यामुळे मी आता जसं सांगितलं, 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं किंवा चण्याचं किंवा बेसन, 2 चमचे, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 ते 3 चमचे दूध असं घालून त्याचा छान फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावायचा आणि अर्धवट वाळला की तो धुवून टाकायचा. असा किती वेळा लावायचा तर साधारण आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुम्ही तो लावू शकता. हा फेस पॅक रोज लावायचा नाही. का तर चण्याचं पीठ किंवा हरभऱ्याची डाळ ही स्वभावतः वृक्ष आहे. त्याची वृक्षता कमी करण्यासाठी आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत, पण तरी सुद्धा ती जी वृक्षता तुमच्या स्किनला येणार आहे ते लावल्यानंतर ती कमी करण्यासाठी म्हणून किंवा त्याचा जास्ती त्रास होऊ नये म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेस पॅक पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त वेळा लावलात तर तुमच्या स्किनचं टेक्स्चर खराब होऊ शकतं. दुसरं काय करू शकता तर मुलतानी माती. मुलतानी माती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सगळ्या अगदी आता त्या ब्युटी जे शॉप्स असतात तिथे सुद्धा मुलतानी माती मिळते. तर साधारण 2 चमचे मुलतानी माती, त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे गुलाबजल आणि चिमूटभर हळद
असं मिक्स करून ते सुद्धा चेहऱ्यावर फेस पॅक सारखं लावलं तर त्यामुळे सुद्धा तुमचं जे डार्क सर्कल्स आलेले आहेत ते हळूहळू करून कमी व्हायला मदत होते. मराठीत एक म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी, असं होत नाही. त्यामुळे कोणताही फेस पॅक लावायला सुरुवात केल्यानंतर 2-3 ऍप्लिकेशन्स मध्ये ते डार्क सर्कल गेले नाहीत म्हणून लगेच अरे ह्याने काही फरकच पडत नाही म्हणून बंद करून टाकायचं नाही. कन्सिस्टंटली जेव्हा एक तुम्ही साधारण मी सांगते की फेस पॅक कोणताही लावायला सुरुवात केल्यानंतर एक 6 ते 8 आठवडे शरीराला वेळ द्यायचा. तुम्ही एखादी नवीन गोष्ट जेव्हा लावता तेव्हा ती मॅनेज करायला त्या शरीराला वेळ द्यायचा, कारण आपण नॅचरल गोष्टी, हर्बल गोष्टी वापरतोय, कोणतंही केमिकल वापरत नाही आहोत. त्याच्यामुळे त्याचे तेवढे रिझल्ट यायला वेळ लागतो. पेशन्सफुली साधारण एक 6 ते 8 आठवडे रेग्युलरली हे मी 2 फेस पॅक जे सांगितले ते जर का तुम्ही लावले, दोन्ही वापरू शकता ऑल्टरनेट करून किंवा एखादाच त्यातला निवडा आणि मग तोच रेग्युलरली वापरा. त्याच्यामुळे तुमच्या स्किनवर आलेले डार्क सर्कल्स कमी व्हायला मदत होते. आणखीन एक उपाय जो मी आधी एका रीलमध्ये सुद्धा सांगितला होता आणि तो खूप जणांनी करून बघितला आणि त्याच्यावर तुम्ही जर त्या रीलच्या कमेंट्स वाचल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी लिहिलंय की आम्हाला याचा खूप चांगला फरक पडला. तो म्हणजे हरडा. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात तुम्हाला हरडा मिळेल. बाळ हरडा नाही, साधा हरडा घ्यायचा, तो पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये उगाळायचा. सहाण जी पूर्वीच्या काळी असायची त्या सहाणेवर तो उगाळायचा आणि उगाळल्यानंतर जो लेप तयार होईल तो तुमच्या चेहऱ्यावरती, खास करून जिथे डार्क सर्कल्स आहेत तिथे तो लावायचा आणि एक साधारण अर्धवट वाळला की तो धुवून टाकायचा. याच्याने सुद्धा शरीरावरती, चेहऱ्यावरती आलेले डार्क सर्कल्स कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांबरोबरच मगाशी मी जी कारणं सांगितली की स्ट्रेस आहे, अर्धवट झोप आहे किंवा खाण्यातलं तिखट झणझणीत आंबट तिखट खाणं आहे, हे सगळं जर कमी केलं तर त्यामुळे वारंवार चेहऱ्यावर येणारे डार्क सर्कल्स नक्की कमी होते. याच्यावर ज्यांना खूपच, म्हणजे मी असे पेशंट पाहिलेले आहेत माझ्याकडे जे औषधाला येतात की ज्यांना अगदी पूर्ण कपाळच भरलंय, पूर्ण गालच भरले, ज्याला वांग असं सुद्धा म्हणतात, ते खूप आलंय आणि ते कमी होत नाहीये. अगदी फेस पॅक्स लावून झाले, फेशियल करून झालं, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आणि डिटॅन करून झालं, पण तरी जात नाहीयेत. अशा वेळेला मात्र पोटातून औषधं घेण्याची आवश्यकता असते. तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने किंवा आम्ही दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला संपर्क करून योग्य ती आयुर्वेदिक औषधी चिकित्सा आणि त्याचबरोबर लावण्यासाठी काही फेस पॅक असं जर कॉम्बिनेशन केलं तर त्यामुळे चेहऱ्यावर आलेलं वांग किंवा चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स लवकर कमी होऊन तुम्हाला तुमची त्वचा पूर्वीसारखी नक्की मिळते. त्यामुळे पेशंटफुली तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या जेणेकरून तुम्हाला तुमची सुंदर नितळ त्वचा बघायला मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.